20-25 लाखाची ही एजीएम फायनान्स जे काही सिनियर फायनान्स अकाउंट मॅनेजर म्हणून नोकरी आहे ही गुजराती मारवाडीला. आणि ही कोण जाहिरात देते? एक अहमदाबादला असणारी एजन्सी जाहिरात देते. नोकरी कुठे असणार आहे? तर मुंबईत असणार आहे. हा काय प्रकार सुरू आहे? यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. मी गोवर्धन देशमुख आज एक गंभीर आणि महत्वाच्या विषयावरती बोलतोय. आत्ताच एक ताजं प्रकरण आहे. आमचे मराठी बांधव वेद पाठक यांनी घाटकोपरचा जो जैनांनी एक खासगी सोसायटीमध्ये मारलेल्या पांढऱ्या पट्ट्याबद्दल ह्या ज्या महाराष्ट्रभर आणि देशभर हे प्रकरण गाजतंय. म्हणजे हे नवीन नाहीये हो. मराठी माणसाला घर नाकारणं, मराठी माणसाला मांस मासे मटण खातात म्हणून घर नाकारणं, कधी नोकऱ्या नाकारणं. आताच गिरगावचं एक प्रकरण ताजं होतं. घाटकोपरचं आता हे कालचं प्रकरण ताजं आहे. मुलुंडला आमच्या एका मराठी बहिणीला कार्यालय नाकारलं होतं, ते प्रकरण आहे. आता भाईंदरचं मराठी महिलेला भाड्याने घर देणं नाकारलं. त्या ठिकाणी तर राज्याचे मंत्री महोदय जाऊन दखल घेतात. म्हणजे असे हे प्रकार सर्रास सुरू आहे. आणि आता एक नवीन प्रकार असा समोर आलाय. आमचे काही मराठी तरुण नोकरी शोधत असताना Naukri.com आणि LinkedIn या नोकरी शोधक या संकेतस्थळावरती एक जाहिरात पाहिली. खरं तर ही जाहिरात आहे एजीएम आणि अकाउंटिंग फायनान्स रिलेटेड. त्या ठिकाणी त्यांना सीए हवाय आणि एक अहमदाबाद बेस्ड एजन्सी आहे ती ही जाहिरात टाकते. 5 जूनची ही जाहिरात आहे. नोकरी आहे मुंबईमध्ये. एक मोठी कंपनी आहे. कंपनीचं नाव तर आम्ही माहिती काढू आणि त्या ठिकाणी धडक देणारच आहोत. परंतु हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही जी खाली जाहिरात तुम्हाला आता दिसते या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे ही. नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे. म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचं यांना. काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी. मराठी माणसाने कुठं जायचं? म्हणजे हे सुरू काय आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठी माणसाला सल्ला देतात की हिंसा योग्य नाही आहे, तर तुम्ही अशा घटना थांबवणार आहात की नाही आहात? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफड फोडणार. मग उद्या कानफड फोडल्यावर पोलीस आमच्यावरच गुन्हे नोंद करणार. परंतु अशा जाहिराती देऊन मराठी माणसाला डावलण्याचं काम करणं आणि ओनली फॉर गुजराती मारवाडी म्हणजे 20-25 लाखाची ही एजीएम फायनान्स जे काही सिनियर फायनान्स अकाउंट मॅनेजर म्हणून नोकरी आहे ही गुजराती मारवाडीला. आणि ही कोण जाहिरात देते? ते एक अहमदाबादला असणारी एजन्सी जाहिरात देते. नोकरी कुठे असणार आहे? तर मुंबईत असणार आहे. हा काय प्रकार सुरू आहे? यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? मराठी एकीकरण समिती या 2 दिवसामध्ये ही कंपनी कोण आहे ही शोधून काढणार आणि त्या ठिकाणी धडक देणार, एवढं मात्र नक्की आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी या 1-2 दिवसामध्ये तात्काळ या कंपनीवरती कारवाई करावी. ही जाहिरात तुम्ही या व्हिडिओमध्ये खाली बघताय. ही कंपनी शोधून काढा. जय महाराष्ट्र.